आजच्या इलेक्शनमध्ये आपल्याला पाहायचं आहे डिटर्मिनंट हा चॅप्टर. तर त्याच्याबद्दलच्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या आपण सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊयात. त्यानंतर आपण 2x2 ऑर्डरचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यावरचे ते करणार आहोत. 2x2 ऑर्डर म्हणजे नेमकं काय ते पुढे पाहूयात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले डिटर्मिनंट जो आहे हा आपण दर्शविण्यासाठी डिनोट करण्यासाठी डेल्टा या सिम्बॉलचा वापर करतो. हा ट्रायंगल सारखा जो सिम्बॉल आहे याला आपण डेल्टा म्हणतो किंवा कॅपिटल लेटर डी न सुद्धा आपण डिटर्मिनंट जो आहे हा दाखवतो. आता हा डिटर्मिनंट नेमका असतो काय, तर बार ब्रॅकेटच्या मध्ये म्हणजे दोन उभ्या लाईन्सच्या मध्ये याला आपण काय म्हणतो बार ब्रॅकेट. तर याच्यामध्ये नंबर्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 किंवा असेही नंबर लिहिले असू शकतात 1 2 3 5 4. कसंही नंबर्स या ठिकाणी असू शकतात. असं काही नाही की असेच नंबर असावेत. मायनस प्लसही असू शकतात. ठीक आहे. तर हे जे नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत हे रिअल नंबर असू शकतात, इमॅजिनरी नंबर असू शकतात किंवा कॉम्प्लेक्स नंबर असू शकतात. आता इमॅजिनरी नंबर काय, कॉम्प्लेक्स नंबर काय, तर हे आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरमध्ये पुढे पाहायचं आहे. सध्या आपल्याची गरज नाही आहे. त्या ठिकाणी नंबर्स असणार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दोन उभ्या लाईन्स ज्याला आपण काय म्हणतो बार ब्रॅकेट किंवा मॉड, त्याच्यामुळे हे नंबर्स लिहिले असणार आहेत. ठीक आहे. हे नंबर्स रिअल, इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स असू शकतात. ठीक आहे. तर एक प्रकारे इथे जे नंबर्स लिहिले त्यांनी एक काय तयार झाला या ठिकाणी एक प्रकारचा स्क्वेअर तयार झाला असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये त्याचे काय असेल ऑब्व्हियसली डायगोनल्स असतील. मग या नंबर्समुळे जो डायगोनल तयार झाला पहिल्या ह्या दोन नंबर्समुळे, ह्या क्रॉस नंबर्समुळे, त्याला आपण काय म्हणतो तो मेन डायगोनल. ठीक आहे, किंवा प्रायमरी डायगोनल. आणि इथे जो डायगोनल तयार होतो या नंबर्समुळे त्याला आपण सेकंडरी डायगोनल किंवा अँटी डायगोनल असं म्हणतो. ठीक आहे. या केसमध्ये सुद्धा हा असेल मेन डायगोनल आणि हा असेल या साईडला सेकंडरी डायगोनल किंवा अँटी डायगोनल. ठीक आहे. आता याला सॉल्व करायला आपल्याला सांगितलं जातं एक्झामिनेशनमध्ये. इव्हॅल्युएट किंवा सॉल्व द डिटर्मिनंट, गिवन डिटर्मिनंट, फॉलोइंग डिटर्मिनंट. ठीक आहे. तर समजा तो डिटर्मिनंट जो आहे तो या प्रकारे दिलेला आहे किंवा या प्रकारे दिलेला आहे. त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला हे जे नंबर्स आहेत हे क्रॉस किंवा समोरासमोरील हे जे काही नंबर्स आहेत तर त्यांचं मल्टिप्लिकेशन सगळ्यात सुरुवातीला करायचं आहे. 1 आणि 4 किंवा इथे ए आणि डीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्याच्यातून मायनस करायचं आहे ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन. ह्या दोन नंबर जे आहेत ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन मायनस करायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच ए इंटू डी करायचं काय सुरुवातीला, त्यातून मायनस काय करायचं आहे, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजे बी इंटू सी करायचं आहे. तर ही जी मेथड आहे डिटर्मिनंटला सॉल्व करण्याची, 2x2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटला सॉल्व करण्याची ही जी मेथड आहे त्याला आपण म्हणतो सारूज रूल. ठीक आहे. आणि ह्याला हा 3x3 ऑर्डर आणि ह्याला 2x2 ऑर्डर आपण आता काय म्हणतो, का म्हणतो आणि ह्याला सॉल्व कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 2x2 ऑर्डर आणि 3x3 ऑर्डर काय आहे ते आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया. तर या ठिकाणी नंबर्समुळे एक आडवी लाईन तयार झाली आणि इथे एक अजून एक आडवी लाईन तयार झाली. तर ही जी नंबर्सची आडवी लाईन आहे याला आपण म्हणतो तो रो. रोला डिनोट करण्यासाठी आपण आरचा वापर करतो. तसेच इथे नंबरची परत एक अजून एक जी आहे ती लाईन तयार झाली आहे त्याला आपण काय म्हणतो रो म्हणतो. ही पहिली रो आणि ही दुसरी रो. ठीक आहे. तसंच या नंबर्समुळे उभी लाईन सुद्धा इथे तयार झाली आहे. त्या उभ्या लाईनमध्ये पहिला जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो कॉलम फर्स्ट आणि ही जी दुसरी लाईन तयार झाली उभी नंबर्समुळे त्याला आपण म्हणतो कॉलम सेकंड. तर सिमिलरली याच्यामध्ये 3x3 ऑर्डर असेल. त्याच्यामध्ये पहिली नंबरची जी लाईन आहे त्याला आपण म्हणतो रो फर्स्ट, सेकंड नंबरची जी काही लाईन आहे त्याला आपण म्हणतो रो सेकंड आणि जी थर्ड नंबरची लाईन आहे त्याला आपण म्हणतो रो थर्ड. तसंच ह्या पहिल्या नंबरची जी काही लाईन तयार झालेली आहे त्याला आपण म्हणतो कॉलम फर्स्ट. इथे जे काही नंबर्स आहेत इथे ह्याच्यामुळे जी काही लाईन तयार झाली नंबर्सची त्याला आपण म्हणतो कॉलम सेकंड आणि या नंबर्समुळे जी इथे लाईन तयार होतीये त्याला आपण म्हणतो कॉलम थर्ड. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत. म्हणजेच त्याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम, 2 रोज 2 कॉलम, 2x2 ऑर्डर, 2x2 म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहे ज्या डिटर्मिनंटमध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत त्याला आपण म्हणतो 2x2 ऑर्डर. आणि जर या ठिकाणी पाहिलं तर आपलं किती आहे टोटल 3 रोज आहेत आणि 3 कॉलम आहेत म्हणून ह्याला आपण ह्याची ऑर्डर काय म्हणतो 3x3 ऑर्डर असं म्हणतो. म्हणजे 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट असतो, 3x3 ऑर्डरचा असतो, 4x4चा पण असतो. त्याबद्दल पुढे पाहूयात. ठीक आहे. तर सध्या डिप्लोमा लेवलला मात्र हे दोनच गरजेचे आहे 2x2 आणि 3x3. इंजिनिअरिंग लेवलला 4x4 येतं. सध्या आपल्याला त्याची काही गरज नाही आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त 2x2 ऑर्डरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला कसं सॉल्व्ह करायचं त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. तर हे सगळं तुम्हाला मी एक बेसिक पार्ट सांगितलं, जास्त डिटेलमध्ये त्याची गरज नाही आहे इथपर्यंतच्या पार्टमध्ये आणि ही काही लिहायची सुद्धा गरज नाही आहे. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकतात. फर्स्ट क्वेश्चन आता याच्यावरचं काय सांगितलं त्याच्यावर पहा. इव्हॅल्युएटच्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व पण सांगितलं जाऊ शकतं. त्याचा अर्थ काय सोडवा. ठीक आहे. तर तुम्हाला एक 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत.
म्हणून हा 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट झाला. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, जो डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे क्वेश्चनमध्ये तो ॲज इट इज लिहून घेणार. मग इथे येईल डी इक्वल टू 2 3 -1 3. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण सारूज रूल जो आता आपण पाहिला आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. मग जो मी आता फॉर्मॅट इथे तुम्हाला लिहून देतोय त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस स्टेप याची तसेच ब्रॅकेट घालायचे आहेत. स्पेशली ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी काही एवढं काही हरकत नाही. तर सगळ्यात पहिले तुम्हाला याचं आहे 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लिकेशन लिहिलं तरी सुद्धा काही हरकत नाही आहे. पण भरपूर जणांची मिस्टेक होते प्लस मायनसच्या मल्टिप्लिकेशनमुळे. तुम्ही असं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता 2 आणि 3. म्हणजे ही स्टेप जी आपण लिहितोय त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवरती टर्म टाकली तर तुमची फायनल आन्सर जे आहे हे डायरेक्ट येऊन जातं. नंतर मायनस करायचं ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 3 × -1. एवढी स्टेप लिहायची आहे. याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फायनल ह्याची जी व्हॅल्यू आहे, आन्सर आहे ते आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर आता याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 2 मेथडचा या ठिकाणी वापर करणार आहोत. एक जी आहे ती ही स्टेप आपण टाकून ह्याचा आन्सर कॅल्क्युलेट करणार आहोत आणि एक जी मेथड आहे त्याच्यामुळे आपण कॅल्सीवर ही डायरेक्ट टर्म जी आहे ती टाकणार आणि डायरेक्ट इथं फायनल आन्सर जे आहे ते येणार आहे. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला आन्सर आपलं जे आलेलं आहे ते बरोबर आहे का नाही हे समजून जातं. तर या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत हे 2 मार्क्सला तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. तर सगळ्यात पहिले होता 2 × 3. ठीक आहे. नंतर मायनस 2 × 3 झाला -3 × -1. 3 × -1. तर याची व्हॅल्यू आलेली आहे 9. जसे ब्रॅकेट दाखवले मी तुम्हाला सेम तसेच या स्टेपमध्ये आहेत. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू आलेली आहे 9. आता आपल्याला डायरेक्ट ही टर्म किंवा हा जो डिटर्मिनंट आहे हा कॅल्क्युलेट टाकायचा आणि हेच आन्सर येतं का ते पाहायचं आहे. तर तेवढंच आन्सर आलं तर आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे. जर नसेल आलं तर मग तुमचा या स्टेपमध्ये कुठेतरी मिस्टेक असेल मग तुम्हाला ती करेक्शन करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला हे परत कॅल्क्युलेट करावं लागेल किंवा तुम्ही इथं जी हे टर्म्स लिहिल्यात ह्या लिहितानाच काही मिस्टेक केलेली असू शकते. असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे पण तुमचा आन्सर येणार नाही. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस दोन्ही स्टेप ज्या आहेत ह्या क्रॉस चेक कराव्या लागतील जर तुमचा आन्सर मॅच झाला नाही तर. त्यासाठी आपल्याला फक्त ही आता व्हॅल्यू कशी टाकायची कॅल्सीवरती पाहूयात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मोड बटन जे आहे ते प्रेस करायचं आहे. मोड बटन तुमच्या ऑन बटनच्या साईडला आहे. ते प्रेस केल्यानंतर, दाबल्यानंतर तुम्हाला इथे मॅट्रिक्स दिसेल 6 नंबरला. तर आपल्याला मॅट्रिक्स हवा आहे 6 नंबर त्यासाठी आहे. मग इथे आपण 6 नंबर जो आहे किंवा 6 नंबरचं जे बटन आहे ते प्रेस करणार. त्यानंतर आपल्याला आता व्हॅल्यू जी आहे किंवा डिटर्मिनंट जो आहे हा सध्या तात्पुरता स्टोअर करायचा आहे. मग आता या ठिकाणी मॅट ए, मॅट बी, मॅट सी असे 3 मॅट आहेत. म्हणजे आपल्याला 3 डिटर्मिनंटची आपण व्हॅल्यू समजा स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण यातला समजा मॅट ए घेतला. तोच घ्या प्रत्येक वेळेस या चॅप्टरमध्ये. मग त्याच्यानंतर तुम्हाला ते ऑर्डर विचारतं त्या डिटर्मिनंटची ऑर्डर काय? ठीक आहे. तर डिटर्मिनंटची ऑर्डर आहे 2 × 2. म्हणून त्यासाठी आपण इथे काय करणार प्रेस 5 नंबरला ती ऑर्डर आहे. म्हणून इथं 5 प्रेस करणार. आता आपल्याला व्हॅल्यू एंटर करायची आहे. मग व्हॅल्यूज काय आहेत? 2, 3, -1, 3. ह्या व्हॅल्यू एंटर करण्यासाठी काय करायचं कॅल्सीवर 2 टाकायचा, इक्वल टू प्रेस करायचं ती व्हॅल्यू एंटर होऊन जाईल. नंतर 3 परत इक्वल टू प्रेस करा ती व्हॅल्यू एंटर होऊन जाईल. परत -1 परत इक्वल टू प्रेस करा, परत ती व्हॅल्यू एंटर होऊन जाईल. नंतर 3 परत इक्वल टू प्रेस करा, ती व्हॅल्यू जी आहे ती एंटर होऊन जाईल. 2, 3, -1, 3. 2 इक्वल टू 3 इक्वल टू -1 इक्वल टू 3 इक्वल टू. ठीक आहे. ही व्हॅल्यू एंटर केल्यानंतर क्रॉस चेक करून घ्या की तुम्ही ज्या व्हॅल्यूज एंटर केल्यात ह्या बरोबर आहेत का नाही. नाहीतर तुमचं आन्सर फायनल जे आहे ते चुकू शकतं. त्यानंतर ऑन बटन परत प्रेस करा. त्यानंतर शिफ्ट 4 दाबा. इथे आहे 7 नंबरला डीईडी. डीईडी मीन्स डिटर्मिनंट. मग हा 7 नंबर प्रेस केला. परत एकदा शिफ्ट 4 प्रेस करायचा आहे. आता जी व्हॅल्यू तुम्ही कुठे स्टोअर केली होती मॅट ए मध्ये म्हणून इथं 3 नंबर आहे म्हणून इथं आपण 3 प्रेस करणार. ब्रॅकेट क्लोज करणार, इक्वल टू प्रेस करणार. व्हॅल्यू आलेली आहे 9. म्हणजे जे आपण आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे. ठीक आहे. याला लिहून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे सॉल्व्ह करायला एक क्वेश्चन मी देत आहे. तर या नंबरसाठी काही कोणतेही नंबर असू शकतात. फक्त प्रोसिजर जी आहे सॉल्व्ह करण्याची ती हीच राहणार आहे. ठीक आहे. तर याचा तुमचा आन्सर काय आहे ते मला सांगा. आणि जे ऑनलाईन पाहणारे आहेत ते त्यांचा आन्सर तर काय आहे ते तुमचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हा. त्याला कसं सॉल्व्ह करायचं आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिले आपल्याला जी टर्म इथे दिलेली आहे किंवा डिटर्मिनंट्स दिलेले आहेत त्या पहिले लिहून घेऊयात. 2 - 3
43 इक्वल टू x1 मायनस 2x. आता पुढे काय करायचं ह्याच्या? इथं डी इक्वल टू डेल्टा इक्वल टू लिहायचं नाही. जर इक्वल टू तुम्हाला 0 दिलाय किंवा दुसरा डिटर्मिनंट दिला त्या केसला डी इक्वल टू डेल्टा इक्वल टू लिहायची गरज नाही. या साईडचा जो काही डिटर्मिनंट आहे हा तुम्ही कॅल्सियम सॉल्व्ह करू शकतात, पण या साईडच्या टर्ममध्ये किंवा ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा टर्म्स आलेले आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंटमध्ये एक्स्ट्रा टर्म्स येतात त्या डिटर्मिनंटला आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट इक्वेशन असं म्हणतो. ही गोष्ट विसरायची नाही. ठीक आहे, ज्या डिटर्मिनंटच्या ह्याच्यामध्ये काय आहेत, एक्स्ट्रा टर्म्स आहेत, तशा टाईपच्या प्रॉब्लेम्सला आपण काय म्हणतो, एक प्रकारे डिटर्मिनंट इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर ही साईड आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, सगळ्यात पहिले या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2 × 3 इंटू ह्या दोन्ही ब्रॅकेट्सच्या मध्ये काहीच साईन नाही म्हणजेच इंटू आहे. ठीक आहे, 2 × 3 झाला. नंतर मायनस 3 × 4 -3 × 4. या साईडची स्टेप कंप्लीट झाली. इक्वल टूला इक्वल टू, या साईडला आहे एक्स आणि एक्स म्हणजेच काय होईल, इथं आपण लिहिणार एक्स × एक्स मायनस -2 × 1. तर याला तुम्ही कॅल्क्युलेट टाकू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. मी डायरेक्ट इथे आता याला कॅल्क्युलेट करतो. 2 × 3 किती होईल, 6. त्यानंतर मायनस इंटू मायनस होईल प्लस, 3 × 4 12. तर 6 + 12 किती होईल, 18. म्हणून मी इथे डायरेक्ट लिहिला 18. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही हे तसं कॅल्क्युलेट पूर्ण स्टेप टाकली, तुमचा आन्सर 18च येऊन जाईल. इक्वल टू, आता हे तुम्ही कॅल्क्युलेट टाकू शकत नाहीत. इथं आहे एक्स × एक्स. ठीक आहे, ज्यावेळेस दोन टर्म सारख्या आहेत, जसा इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, एक्स असेल, ए असेल, बी असेल, त्याच्या केसमध्ये आणि त्यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल त्यांच्या पॉवरची काय होते, ॲडिशन. ह्याची पॉवर काहीच नाही, जी पॉवर काहीच नाही म्हणजे काय आहे, पॉवर 1 आहे. तर मी काय सांगितलं, जर या ठिकाणची जी टर्म आहे म्हणजे जसं एक्स आहे म्हणजे जे आपण म्हणतो बेस, बेस सेम असेल आणि त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल त्या दोन टर्म्समध्ये, तर त्यांच्या पॉवरची काय होते, ॲडिशन. म्हणजे आपण काय लिहिणार, एक्स स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे, म्हणजे या टर्मच्या ठिकाणी आपल्याला आता एक्स स्क्वेअर, म्हणून मी ते लिहिला एक्स स्क्वेअर. त्यानंतर मायनस हा ब्रॅकेटमध्ये या टर्मला काय असतो, कधी पण मल्टिप्लाय असतो. तर मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. तर +2 झाला. 2 × 1 2, म्हणून इथे येईल +2. आता हा 18 जो आहे आपण याला या साईडला आणूयात. हा कसा, या साईडला प्लस, या साईडला काय होईल, मायनस. म्हणजे आपण इथे लिहू शकतो एक्स स्क्वेअर +2 - 18. या साईडला तर कोणताच नंबर राहणार नाही म्हणजेच व्हॅल्यू काय येईल, 0. त्यानंतर एक्स स्क्वेअर +2 - 18 व्हॅल्यू येईल -16. ज्यांचं बेसिक वीक आहे ते कॅल्क्युलेट करू शकतात. +2 - 18 -16 येईल इक्वल टू 0. आता याला आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, कसं ते पहा. एक्स स्क्वेअर -16ला या साईडला काय होईल, तो +16 होईल. तर स्क्वेअरचा या साईडला काय होईल, रूट होईल. √16 होईल. √16 जर आपण कॅल्क्युलेट केला कॅल्सीवरती, त्याची फक्त व्हॅल्यू येते 4. ठीक आहे, कॅल्सी तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेट करा त्याची व्हॅल्यू काय येते, फक्त 4 एवढी येते. पण आपल्याला माहिती आहे रूट काढल्यानंतर आपल्याला कधी पण काय मिळतात, दोन व्हॅल्यूज मिळतात. एक मिळते प्लस, एक मिळते मायनस. दोन व्हॅल्यूज मिळतात. ठीक आहे, भरपूरशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत नसते. मग ते एक्झामिनेशनमध्ये काय फक्त +4 जे आहे ते लिहून टाकतात आणि तुमचे अर्धा मार्क जो आहे तो मग जातो. मग तो अर्धा मार्क जाऊ नये म्हणून आपण एक दुसरी मेथड या ठिकाणी वापरणार आहोत. तर इथे अगोदर मी व्हॅल्यू लिहून टाकतो. आपला आन्सर आलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं. पण दुसऱ्या मेथडनी आपण हे आन्सर दोन सेपरेट ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या कॅल्क्युलेट करू शकतो. कशा कॅल्क्युलेट करायचं त्या सांगतो मी तुम्हाला. पहिलं, हा जो डिटर्मिनंट आहे याला सॉल्व्ह केल्यानंतर कॅल्क्युलेट डायरेक्ट टाकून डायरेक्ट आन्सर काढला तर 18च त्याची व्हॅल्यू येणार आहे. ते तुम्हाला आता मागाच्याच प्रॉब्लेमसारखं तुम्ही सॉल्व्ह करून डायरेक्ट ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतात. पण तुम्हाला ही स्टेप येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता दुसरी मेथडमध्ये काय करायचं ते समजून घ्या. इथे इक्वेशन आलेलं आहे x² - 16 इक्वल टू 0. तर या ठिकाणी इक्वेशन जे आहे हे वेगवेगळं कसंही येऊ शकतं. इक्वेशन कशी येऊ शकतात ते पहा. x² - 5x + 6 इक्वल टू 0 या टाईपमध्ये इक्वेशन येऊ शकतं. किंवा x² - 5x + 5x - 6 इक्वल टू 0. किंवा 3x² + 7x + 18 इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन काहीही येऊ शकतं.
तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण जी क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलो आहोत, ए एक्स स्क्वेअर बी प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, या इक्वेशनला हे मॅच करायचं आहे. तर पाहायचं आहे एच्या ठिकाणी नंबर कोणता, एच्या ठिकाणचा नंबर म्हणजेच काय, जी टर्म एक्स स्क्वेअरला जो नंबर एक्स स्क्वेअरला काय आहे मल्टिप्लाय, तो नंबर पाहिजे. इथे एक्स स्क्वेअरला काहीच मल्टिप्लाय नाही म्हणजेच काय, मल्टिप्लाय आहे 1. इथे पण काहीच मल्टिप्लाय नाही म्हणजेच काय आहे 1. म्हणजे या ठिकाणी एची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. ठीक आहे. त्यानंतर एक्सची टर्म असली पाहिजे इक्वेशनमध्ये, नसेल तर तुम्हाला ती रिअरेंज करून घ्यावी लागेल. म्हणजे सगळ्यात पहिले एक्स स्क्वेअरची टर्म, नंतर एक्सची टर्म आणि नंतर नंबर पाहिजे. या टाईपमध्ये ते फॉर्मॅटमध्ये इक्वेशन पाहिजे. जर नसेल तुम्हाला ते रिअरेंज सगळ्यात पहिले करून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ABCची व्हॅल्यू पाहिजे. त्यातली तुम्हाला एची व्हॅल्यू सांगितली. आता राहिला बीची. या इक्वेशनमध्ये बीची व्हॅल्यू काय, -5. या इक्वेशनमध्ये बीची व्हॅल्यू +5 आणि या इक्वेशनमध्ये बीची व्हॅल्यू 7. या ठिकाणी आता सीची व्हॅल्यू तर आहे 6, या इक्वेशनमध्ये आहे -6, या ठिकाणी आहे 18. ठीक आहे. या ठिकाणी असं इक्वेशन कोणतंही येऊ शकतं. या ठिकाणी प्रत्येक वेळेस असं इक्वेशन येईल असं काही नाही. इथे व्हॅल्यूज बदलल्या त्याच्यानुसार तुमचं इक्वेशन चेंज होऊ शकतं. ठीक आहे. एवढं तुम्हाला मी सांगितलं. आताच्या प्रॉब्लेमसाठी इथं काय आहे पहा. आता एक्स स्क्वेअर आहे, एक्सची टर्म नाहीच आहे, -16 आहे. मग एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर लिहून टाकला मी अगोदर. एक्सची टर्म नाही आहे म्हणून आपण लिहिणार 0x आणि त्यानंतर आहे -16 इक्वल टू 0. आता इथं एच्या ठिकाणी काय आहे का, काहीच नाही. म्हणजे काय असणार आहे 1, जो या एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय, म्हणजे एची व्हॅल्यू काय, किंमत काय झाली 1 झाली. त्यानंतर बीच्या ठिकाणी काय व्हॅल्यू आहे 0 आणि सीच्या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे, किंमत काय आहे -16. ह्या 3 व्हॅल्यूज आपल्या कॅल्क्युलेट टाकायच्या आहेत आणि आपल्याला डायरेक्ट ह्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या मिळून जातात. जर इक्वेशन असेल तर आपण ह्या दोन्ही व्हॅल्यूज डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. कसं करायचं आहे ते पाहून घ्या. आणि ही जे आता सांगितलं हे तुम्हाला येणाऱ्या बऱ्याच चॅप्टरमध्ये याची गरज पडणार आहे वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये. तर ही गोष्ट आता विसरायची नाही. तर 1 0 -16. तर ठीक आहे. सगळ्यात पहिलं ते इक्वेशन आणण्यासाठी अगोदर हा मोड जो आहे ते क्लिअर करा. शिफ्ट 9 3 इक्वल टू. ठीक आहे. जे काही तुमचा मोड अगोदरचा ॲक्टिवेट असेल तो क्लिअर होऊन जाईल. मोडचं बटन प्रेस करा. त्याच्यानंतर आता इथे आहे 5 नंबरला EQN, 5 नंबरला काय आहे EQN. EQN मीन्स इक्वेशन. आपल्याला इक्वेशन हवं आहे म्हणून इथे आपण 5 प्रेस करणार. आता ह्या 4 इक्वेशनपैकी कोणत्या इक्वेशनला आपलं इक्वेशन मॅच करता येतं. AX² + BX + C = 0 हे इक्वेशन मी लिहिलं होतं. याला आपलं मॅच होतं इक्वेशन. म्हणजे आपल्याला त्यासाठी इथे ते 3 नंबरला असल्यामुळे इथे 3 जो आहे तो प्रेस करावा लागेल. आता आपल्याला विचारत आहे एची व्हॅल्यू काय आहे, बीची व्हॅल्यू काय आणि सीची व्हॅल्यू काय. एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू आहे 0 आणि सीची व्हॅल्यू आहे -16. ठीक आहे. तुम्हाला दाखवून देतो मी एकदा. 1 0 -16. आपल्याला व्हॅल्यू एंटर करण्यासाठी काय करायचं आहे, 1 इक्वल टू 0 इक्वल टू -16 इक्वल टू प्रेस करायचा आहे. म्हणून 1 इक्वल टू 0 इक्वल टू -16 इक्वल टू. तिन्ही व्हॅल्यूज एंटर झाल्या. परत एकदा इक्वल टू प्रेस करा. पहिली व्हॅल्यू येऊन जाईल. x1 ची व्हॅल्यू आहे 4. मला इथं x इक्वल टू लिहायचं फक्त. एक्सची व्हॅल्यू झाली 4. दुसरी व्हॅल्यू -4. x2 इक्वल टू लिहायचं नाही. तुम्हाला इथं x इक्वल टू लिहायचं आहे. x इक्वल टू -4. अशा 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. तर आता हे आपल्याला क्लिअर करायचं स्क्रीनवर. त्यासाठी परत शिफ्ट 9 3 इक्वल टू प्रेस करा. ठीक आहे. तर हे तुमचं क्लिअर होऊन जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला या टाईपचा प्रॉब्लेम सुद्धा एक्झामिनेशनमध्ये विचारला जाऊ शकतो. 2 मार्क्सलाच. लक तुमचं चांगला असेल तर काही 4 मार्क्सला पण येऊ शकतो. पॉसिबिलिटी तशी कमी आहे. तर याला लिहून टाका. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आता हा क्वेश्चन आहे. त्याला काय सॉल्व्ह करायचं आपण ते पाहूयात. हे अवघड नाही आहे, सोपाच आहे. इक्वल टू 0 आहे त्याच्यामुळे किंवा इक्वल टू कोणती ते टर्म असेल डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला डी किंवा डेल्टा इक्वल लिहायची गरज नाही. त्याला सॉल्व्ह कसं करायचं आहे, सगळ्यात पहिले या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणून इथे आपल्याला x इंटू एक्स -2 इंटू 8 इक्वल टू 0. तर तुम्हाला मी आता सांगितले मागच्या प्रॉब्लेममध्ये x इंटू एक्स होणार तर काय होईल x² येईल. त्यानंतर मायनसला मायनस 2 इंटू 8 16 8 दुने 16 इक्वल टू 0. आता आपण व्हॅल्यू काढली थोड्यापूर्वी मागच्या प्रॉब्लेममध्ये. x² -16 ची व्हॅल्यू आली ती 4 आणि -4. कशाला तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला इथे आन्सर याचं लिहून टाकायचं आहे. तर तुम्हाला नोट्समध्ये जेवढे पण 2x2 ऑर्डरचे प्रॉब्लेम्स दिसतील तर ते तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. तसे जास्त नसतील क्वेश्चन, कारण की याच्यामध्ये असे खूपच क्वेश्चन विचारले जातात असं काही नाही आहे. अगोदर विचारले जायचे सिलेबसला, आता तेवढे विचारले जात नाहीत. म्हणून तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम्स जे आहेत ते जास्त पाहायला मिळणार नाहीत. पण दिसतील तर ते तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. तर हे क्वेश्चन सोडून अजून काही क्वेश्चन दिसले तर त्याला लिहून टाका. बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आपलं आजचं लेक्चर जे आहे ते संपलेलं आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.